आईचं एकमेव पात्र असं दिसलं तुकोबरायांना की जी लाभाशिवाय आपल्या अपत्यावरती प्रेम करते. आणि म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबारायांना आठवण झाली आणि तुकोबाराय त्या संत महात्म्यांना विनंती करताना सांगतात की तुम्ही माझा स्वीकार करा, कारण तुमचं जे अंतकरण आहे त्या आईच्या अंतकरणासारखं आहे. जशी आई, त्या आईला माहिती आहे आपल्या लेकराचं सर्वस्व हित काय आहे, सर्वस्व हित जाणते ती आई आहे. 9 महिने 9 दिवस त्या बाळाला आपल्या उदरामध्ये वागवते ती आई आहे, पण तरी कुठल्याही प्रकारची तक्रार न करणारी आई आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात की ती लाभाशिवाय प्रेम करते ती आई. तिचं अंतकरण आणि साधूचं अंतकरण हे सारखंच आहे. म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा, मी माझ्या जीवनाचा सर्वस्व भार तुमच्या चरणावरती घालतो. अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल संकल्पित मर्यादित या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वक्त्यानं 2 शब्द परिहार देणं क्रमबद्ध आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचतो ना? सर्वांना ज्ञात आहे मतसागर परिवारामध्ये दुःखद घटना. थोडा आवाज दे मला, थोडं गेन द्या नॉर्मल. 10 दिवसापूर्वी दुःखद घटना या परिवारामध्ये घडली. आपले सर्वांचे परिचित असणारे पांडुरंग पाटील मतसागर यांच्या धर्मपत्नी आणि आदरणीय वाल्मिक भाऊ मतसागर यांच्या मातोश्री कृष्णाबाई पांडुरंग मतसागर यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांचा दशक्रिया विधीच्या निमित्तानं पिंडदान विधी पार पडत असताना त्याच निमित्तानं या ठिकाणी थोडंसं ज्ञानदान व्हावं अशी या परिवाराची स्वच्छ संकल्पना, त्याच्यातून माझ्यापर्यंत आलेला योग. समस्त भजनी मंडळी आघोरकर, समस्त भजनी मंडळी रोटेगावकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित गायनाचार्य महाराज मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, सर्वांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रींना आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना तुमच्यासमोर काहीतरी या ठिकाणी ज्ञानदान करावं. एवढा मोठा मी काही इतका विद्वान नाही आहे, परंतु सेवके करावे सांगितले काम. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी जो काही निरोप ठेवून गेले तुकोबराय, संत नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज असतील, गुरुवारी ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज असतील, या महात्म्यांनी जो काही या जगतासाठी निरोप ठेवलेला आहे तुम्ही आपल्यापर्यंत प्रामाणिक, तो परमार्थ आपल्यापर्यंत प्रामाणिकपणानं पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सनातन हिंदू धर्म संस्कृतीनुसार मनुष्य गेल्यानंतर त्याचा दशक्रिया विधी, पिंडदान विधी हा करावा लागतो. काही धर्मामध्ये सुतक सुद्धा पाळत नाही, परंतु सनातन हिंदू धर्म बारीक गोष्टीचं चिंतन करतो की ज्या वेळेला व्यक्ती जन्माला येते, जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी पंचतत्वाचं शरीर घेऊन जन्माला येते. कारण हे शरीर कुणाचं आहे? हे 5 जणांचा वाटा आहे याच्यामध्ये. कोणाकोणाचा? याच्यामध्ये पाणी आहे, याच्यामध्ये तेज आहे, याच्यामध्ये आकाशाची पोकळी आहे. या 5 गोष्टी एकत्रित येऊन या ठिकाणी हा खोका तयार झालेला आहे. मग पंचमहाभूताचं जे शरीर आहे ते 1 दिवस सोडावं लागतं. हा मृत्यू लोकातला नियम आहे. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झाले तरी त्या भगवंताला आपला त्या ठिकाणी देह ठेवावा लागला. अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे. बरं जाऊ द्या, देवाचं जाऊ द्या, परंतु आपल्या घरामध्ये काही घटना घडल्या. कोणत्या कोणत्या घटना? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा झाला पाठे भयाले मोठे,
उठा उठा दादा पाठी भयाली आज मेला पंजा मेला बाप मसना गेला हे देखत देखत ना तू पंतू हे देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला पाहता पाहता तुमचा आमचा सुद्धा नंबर लागला जो येणार आहे त्याला एक दिवस मृत्यू हा चुकणार नाही मातोश्री या ठिकाणी आल्या माहेर गोंडेगाव आहे आणि मतसागर परिवारामध्ये त्यांना दिलं अतिशय सुंदर प्रपंच संसार केला परंतु माणसाच्या पाठीमागं काही व्याधी असतात बघा माणसाची प्रकृती ही वातप्रधान पित्तप्रधान आणि कफप्रधान आहे त्रिगुणात्मक माणसाची प्रकृती आहे वाताचे आजार काही लोकांना जास्त असतात काहींना पित्ताचे आजार असतात काहींना त्या ठिकाणी कफाचे आजार असतात त्याच्यातूनच एखादा आजार बळवला की त्या व्यक्तीचा मृत्यू होत असतो म्हणजे हे निमित्त आहे बघा निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला निमित्त मात्र मनुष्य आहे पण आयुष्याची दोरी भगवान परमात्म्याच्या हातात आहे मला वाटतं 4-5 वर्षापासून दवाखाना चालू होता आणि एक अट्टाहासानं तुम्हाला सांगेल की खऱ्या अर्थानं आदरणीय वाल्मिक भाऊंनी जी काही सेवा केली महाराज मातोश्रीची या कलियुगामध्ये कोण कोणाचं आहे कोणी करत नाही हो 2-2, 3-3 मुलं जरी असले तरी त्या ठिकाणी त्या म्हातारीची आबाळ होत असते त्या म्हाताऱ्याला कोणी सांभाळीत नसतं परंतु वाल्मिक भाऊ एकुलता एक परंतु 4 बहिणी आहे 4 बहिणी ना सगळ्यांनी आईकडं लक्ष दिलं 2-3 महिन्यापासून थोड्याशा सिरियस होत्या तर त्या ठिकाणी येऊन राहायच्या बहिणी सुद्धा आपल्या आईला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी दवाखाना चालू ठेवला आपल्या आईविषयी जे काही त्या ठिकाणी ऋण आहे आईचे या परिवारानं प्रयत्न केलेला आहे 10 दिवसापूर्वी या ठिकाणी मातोश्री निघून गेल्या 10 दिवसापूर्वी आणि आज त्यांचा दशक्रिया विधी या ठिकाणी पार पडलेला आहे त्या निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे माझ्यापर्यंत ज्यांच्यामुळं प्राप्त मतसागर परिवार त्याचबरोबर आमचे राऊत मामा असतील मृदंगाचार्य आमचे माऊली काका असतील समस्त भजनी मंडळी माझ्यापर्यंत आलेला सेवेचा योग आहे कार्यक्रमासाठी कीर्तनासाठी उपस्थित दुरून दुरून आलेली सर्व आमची नातेवाईक पाहुणे मंडळी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आत्ताच शिवकृपा ट्रान्सफॉर्मर त्याचबरोबर शिवकृपा पत्रा कारखाना आमचे अशोकदादा डांगे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे आणि दुरून दुरून आलेले सर्व पाहुणे मंडळी आपल्या बेटाच्या परमार्थामध्ये बेटाच्या धर्मकार्यामध्ये आदरणीय अशोकदादांचं खूप मोठं सहकार्य असतं बेटावरती जेवढे काही इलेक्ट्रिक कामं होतात ते अशोकदादा करून देत असतात जवळजवळ खूप मोठा खर्च बेटासाठी करतात सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या नित्य सान्निध्यात राहणारे आणि आपल्या सर्वांचे परिचित असणारे आपल्या तालुक्याचं वैभव आदरणीय अशोकदादा ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे जमलेले सर्व आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रींना आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे गोड अशी साऊंड सिस्टीम आहे लॉन्समध्ये साऊंड सिस्टीम कधीच लागत नसती पण तुम्हाला धन्यवाद आहे की तुम्ही लॉन्समध्ये सुद्धा साऊंड सिस्टीम लावून दाखवली विठ्ठल
निमित्तानं जमलेले आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्वांच्या मनात एकच भावना आहे, कृतज्ञता. आज मतसागर परिवाराने या ठिकाणी पिंडदान विधी केलं. अंतकरणामध्ये एकच भावना आहे, कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय? ज्यांचे ज्यांचे आपल्यावरती उपकार आहे त्या उपकाराचं स्मरण ठेवून त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं, याला कृतज्ञता असं म्हणतात. आणि म्हणून आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आज हा मतसागर परिवार करत आहे. सनातन हिंदू धर्म संस्कृतीनुसार मनुष्य गेल्यानंतर, शरीर पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पंचतत्वाचं शरीर 5 जणाचं, याच्यामध्ये आपल्यावरती उपकार आहे. त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे दशक्रिया विधी आहे. पाण्याचा भाग पाण्याला, अग्नीचा भाग अग्नीला, वायूचा भाग वायूला देऊन टाकायचा आणि त्या उपकारातून उतराई होऊन त्या जीवात्म्याला जे सूक्ष्म शरीर प्राप्त झालेला आहे त्याचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो पुढील प्रवास सुखकर व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणं. याच्यासाठी एक कीर्तन आहे, याच्यासाठी भजन आहे, याच्यासाठी नामस्मरण आहे. आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयऱ्यांची त्या ठिकाणी श्रद्धांजली आहे. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रींना आपण अंतकरणामध्ये एकच भावना प्रकट करायची की महाराज जेवढं कर्तव्य या परिवाराचं होतं, मी मगाशी सांगितलं की 5-6 वर्षापासून दवाखाना केला, कुठल्याही प्रकारची काट कसर न करता. एखादं जर कोणी म्हणलं ना अमक्या ठिकाणी गुण येतो, लगेच वाल्मिक भाऊ घेऊन जातो त्या आईला. पण 5-6 वर्षाचं त्यांना हे उष्ण आयुष्य मिळालं आणि अकस्मात काळानं घाला घातला आणि 10 दिवसापूर्वी निघून गेल्या. आईच्या जाण्यानं जी मोठी पोकळी निर्माण होते महाराज, सगळं मिळेल या जगामध्ये, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ तो मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. विठ्ठल जगामध्ये सगळं मिळेल महाराज, तुम्हाला मोठेपणा मिळेल, तुम्हाला पैसा प्रॉपर्टी मिळेल, पण आई वडील मिळत नसतात. आणि हे सत्य असून सुद्धा जगामध्ये काही असे लोक आहे की जे आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही महाराज. पण आदरणीय वाल्मिक भाऊंच्या बाबतीमध्ये जगानं आदर्श घ्यावा आमच्या वाल्मिक भाऊचा. बघा, पुराणामध्ये काही आपल्या आई वडिलांना सांभाळणारे मुलं पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये सर्वांना ज्ञात असलेली एक कथा आहे, श्रावण बाळाची कथा. श्रावण बाळाची कथा सर्वांनी ऐकलेली आहे. असा एकही मनुष्य नाही की ज्यानं श्रावण बाळ ऐकलं नाही. महाराज आंधळे आई बाप आहे, आंधळ्या आई बापाला कावडीमध्ये बसून श्रावण बाळ तीर्थयात्रा करतो. तीर्थयात्रा करत असताना जंगलाचा वनाचा रस्ता आहे, अरण्य आहे. आईला बापाला तहान लागलेली आहे आणि त्या वेळेला श्रावण बाळानं कावड खाली ठेवली. श्रावण बाळानं कावड खाली ठेवली आणि पाणी आणण्यासाठी एका सरोवरावरती गेलेला आहे. त्याच वेळेला राजा दशरथ शिकारीसाठी आलेले आहे, झाडावर बसलेले आहे. दिवसभर त्या ठिकाणी काही शिकार मिळालं नाही म्हणून राजा दशरथ धनुष्याला बाण लावून बसलेले आहे. आणि त्याच वेळेला पाण्याचा बुडबुड 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 आवाज झाला. आवाजाच्या दिशेनं बाण सोडला, सुसू करत बाण निघाला आणि जसा बाण जाऊन लागला तो महाराज वाचवा हो वाचवा असा आवाज झाला. झाडावरून सरसर सरसर खाली उतरले. जवळ जाऊन पाहतात तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये 20-22 वर्षाचा ब्राह्मण कुमार पडलेला आहे. त्याला विचारलं तू कोण आहे? सांगितलं मी श्रावण बाळ आहे. जवळच्या झाडाखाली माझे आंधळे आईबाप बसलेले आहेत, त्यांना पाणी नेण्याच्या उद्देशानं आलो होतो राजा, पण तेवढ्यामध्ये तुमचा बाण आला. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. ए आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला मनी. आसवे आणुनी
नयनी तो वदला मी अंत तुझ्या नाशाला पापी कारण बाळा शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ शर आला रक्ताच्या थारोळ्यामध्ये ब्राह्मण कुमार पडलेला आहे. राजा दशरथानं विचारलं, कोण रे बाळा तू? सांगितलं, महाराज मी श्रावण आहे. आंधळ्या आई बापाला तीर्थयात्रेला घेऊन जात असताना तहान लागली माझ्या मात्या पित्याला. पाणी नेण्यासाठी आलो, परंतु तुमचा बाण आला. आता माझा मृत्यू निश्चित आहे. पण एक काम करा, माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. असं म्हणून राजा दशरथाच्या मांडीवरती श्रावण बाळानं प्राण सोडलेला आहे. थरथर त्या हातानं अग्निडाव दिला राजा दशरथानं. पाणी घेऊन म्हाताऱ्या आई वडिलांजवळ जाऊन राजा दशरथ उभे राहिलेले. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, आपला मुलगा बोलत नाही. कोण आहे? ओळखला आईनं, ज्या अर्थी बोलत नाही माझा श्रावण बाळ नाही. ज्या अर्थी बोलत नाही माझा श्रावण बाळ नाही. ही कथा सर्वांनी ऐकली महाराज. श्रावण बाळाची कथा सर्वांनी ऐकली आहे. त्या काळामध्ये आपल्या आईवडिलाची एवढी सेवा करणारा श्रावण बाळ आहे. आपल्या माता पित्याची सेवा करत असताना भगवंत जरी आला तर त्याला एका बाजूला उभं करणारा पुंडलिक राय आहे. पुंडलिक रायानं आपल्या आईवडिलाची सेवा केली. म्हणून तर पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी उनी झाला येता. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुंडलिक रायाच्या त्या ठिकाणी प्रेमास्तव पंढरपूरला येऊन उभी राहिली. पुंडलिक रायाची कथा सर्वांना माहिती आहे. श्रावण बाळाची कथा सर्वांना माहिती आहे. पण जगाला आदर्श मी ती भूतकाळातली कथा तुम्हाला सांगणार नाही. भविष्यकाळ मला कळत नाही, पण वर्तमान काळामध्ये निश्चित अशा काही घटना घडतात की ज्यांचा आदर्श आपल्या समोर घेतला पाहिजे, डोळ्यासमोर. बघा, बीड जिल्ह्यामध्ये एक माजी आमदार होऊन गेले देशमुख. ते आजारी पडले. एक मुलगा, एकुलता एक मुलगा आजारी पडले आणि महाराज लिव्हर डॅमेज झालं. कावीळ झाली अगोदर. ती कावीळ पोटामध्ये उतरली, लिव्हर डॅमेज झालं. मग आता डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हर देता येतं बरं का, आपली किडनी दुसऱ्याला देता येते बरं का, लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल. कोण देतं लिव्हर? असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःचा मुलगा तयार झाला, मी देईल माझ्या पप्पांना लिव्हर. आणि महाराज लिव्हर दिलं. दोघंही बरे झाले. एक दिवस बापानं मुलाला जवळ बोलवून घेतलं, सांगितलं, अरे बाबा, अरे तू मला तुझा जीव पाहिला नाही, परंतु तुझं लिव्हर मला दिलं. त्या वेळेला मुलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि मुलानं सांगितलं, महाराज बाबा, आमच्यासाठी तुम्ही एवढे काबाड कष्ट करता, लहानचं मोठं तुम्ही आम्हाला केलं, छपरामध्ये राहिले तुम्ही, एक वेळेला जेवण केलं तुम्ही, एका वेळेला चूल पेटत होती, एका वेळेला पेटत सुद्धा नव्हती, अशा अवस्थेमध्ये तुम्ही माझा सांभाळ केला. मी तुम्हाला लिव्हरचं माझं एक फक्त अंग दिलं, तुम्ही मला अख्खं शरीर दिलं. ही उपकार ठेवणारी मुलं सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, लक्षात. त्याच पद्धतीची सेवा आमच्या वाल्मिक दादानं केलेली आहे. कारण जवळचं नातं आहे म्हणून मला माहिती आहे. मी एवढं 100% तुम्हाला का सांगू शकतो, कारण मी बऱ्याच वेळेला दवाखान्यात नेताना पाहिलं, बेटावर नेताना पाहिलं, सगळीकडं आपल्या मातोश्रीला घेऊन फिरताना वाल्मिक भाऊला पाहिलं. आज बघा, शेवटी आयुष्य आहे महाराज. ज्याप्रमाणे गंगेमध्ये 2 ओंडक्यांची भेट होत असते, एक ओंडका रोटेगावचा, एक ओंडका आघूरचा, एक ओंडका शिरसगावचा,
एक ओंडका त्या ठिकाणी पिंपळगावचा, हे ओंडके आले कुठं? गंगेमध्ये वाहत वाहत. लाट उसळली, सगळ्या ओंडक्यांची भेट झाली, एकाला एक चर्चा झाली आणि महाराज पुन्हा दुसरी लाट उसळली. एक ओंडका इकडे गेला, एक ओंडका लाकडाचा तिकडे गेला. ही जशी परिस्थिती आहे तशीच जीवनाची परिस्थिती आहे मायबापा हो. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. हे नाते गोते संबंध, आई मुलं भाऊ बहिणी ह्या सगळ्या इथं आल्यानंतरचा विस्तार आहे. पण जीवात्मा हा एकटा आहे, जीवात्मा हा स्वतंत्र आहे. बघा जीव कसा आहे? नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंतापो न शोषयती मारुतः. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू मनोनी शस्त्रादि की छेदू न गडेया. जो आत्मा आहे, जो जीव आहे, हा भगवान परमात्म्यानं दिलेली भेट वस्तू आहे आणि तो स्वतंत्र आहे. फिरत 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 आलो आपण. दुरून आलो मिगा दुःख झाले दारुण यावया येथवरी होते हेची कारण. दुरून आलो फिरत फिरत, कुठून कुठून. बघा कबीरदास महाराजांचं एक प्रमाण आहे. काया नगर का सौदा तू काया नगर का सौदा मुझे अपने वतन भेजना है. काया नगर का सौदा या जीवाला प्रवास करतो जीव सारखा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तार कृपया चारे पाहे मुरारे. फिरत 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 आला. कबीरदास महाराजांनी सांगितलं फिरत फिरत आलेला जीव आहे, त्याला त्याच्या ध्येयापर्यंत जायचंय. इथं आल्यानंतर थोडा मोकळा कर, माझं स्पष्टता करतो, ट्रबल वाढवून पाहतो. इथं आल्यानंतर त्याला नाते गोते मिळाले महाराज. कोणते कोणते? माताजी कहे बेटा मेरा है, पिताजी कहे बेटा मेरा है. आई म्हणते मुलगा माझा आहे, वडील म्हणतात मुलगा माझा आहे. पण खरं काय माहितीये का? ना माताजी का ना पिताजी का जन्म देने का नाता है. इथं आल्यानंतर बहन कहे भाई मेरा, बहीण म्हणते भाऊ माझा आहे. बहन कहे भाई मेरा, भाई कहे बहन मेरा, भाई कहे बहन मेरी. ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता. प्रवासी आहे जीव. काय आहे? प्रवासी आहे. प्रवास करत 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 या मृत्यू लोकाला येऊन पोहोचलेला आहे. आता इथं आल्यानंतर चांगल्या कुळामध्ये चांगल्या घरामध्ये जन्म होणं हे भाग्य आहे, आपलं भाग्य आहे महाराज. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान जवळ, शंकर स्वामी संस्थान जवळ, निष्काम कर्मयोगी संत जनार्दन बाबांच्या संस्थान जवळ या परिसरामध्ये आपल्याला जन्म मिळाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपलं भाग्य आहे. मग इथं प्रत्येकाचं आयुष्यमान वेगवेगळं आहे. जीवात्मा फिरत फिरत भगवान परमात्म्यानं तो भगवंताचा अंश आहे. ममे वंश जीवलोका जीवभूतासनात. भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे आपला जीवात्मा आहे आणि म्हणून तो कधी न मरणारा आहे. शरीर मरत असतं, शरीर पडत असतं. मग कोणी असेल तर शरीर पडणार आहे. तुम्हालाही जावं लागेल, मलाही जावं लागेल. इथं नाही उरू म्हणजे इथं कोणीही टिकत नाही. जो आला त्याला एक दिवस जावं लागेल.
परंतु जात असताना हे जीवन व्यतीत करत असताना कसं जीवन व्यतीत करावं हे आपल्या साधू संतांनी आपल्याला शिकवलं महाराज. काही म्हणले महाराज आम्हाला काय घेणं देणं आहे साधू संतांच, आम्हाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे, आम्ही बुद्धीच्या जोरावरती काही करू शकतो. ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी त्याचं खंडन केलं. ज्ञानोबाराय म्हणले मनाचा मार्ग तू अवलंबन केला, अरे बाबा तुझं चांगलं होणार नाही का. मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्का, मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्का, हरिपाठी स्थिरवला तोची धन. मनाच्या मार्गाने अनेक लोकांनी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्या ठिकाणी सक्सेस झाले नाही. मग साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या संतांची शरणागती पत्करावी. आपलं जीवन जर आनंदी व्हावं असं वाटत असेल तर साधू संतांना शरण गेलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठ्यानावे, तरी संतासी बजावे सर्वस्वी. हे तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सखळ. तनानं मनानं धनानं साधू संतांची सेवा करावी, शरणागती पत्करावी. आणि ते संत ज्या वेळेला प्रसन्न होतील, बघा प्रवास हा एकट्याला बी करता येतो, जीवनाचा प्रवास एकट्याला सुद्धा करता येतो, पण भगवान परमात्म्याची प्राप्ती अशक्य आहे. माझ्या मनाचं नाही सांगणार. ए संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. काही म्हणतील महाराज मग स्वतःचा मार्ग नाही का. एखादा मार्ग असेल ना की जो संतांशिवाय जातो भगवान परमात्म्यापर्यंत आहे. कोणता? योगाचा मार्ग. योग करण्यासाठी ध्यान करावं लागतं. यम नियम प्राणायाम, इडा पिंगला सुषुम्ना. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या. या नाकानं श्वास घ्यायचा, या नाकानं सोडायचा. 72,000 नाड्या, त्याला त्याच्यात मुख्य 3 नाड्या. महाराज तो श्वासोश्वास घेऊन योग साधायचा. आणि महाराज कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेमध्ये आहे, ती जागृत करायची. षडचक्राचं भेदन करत ती कुंडलिनी शक्ती नागिनी उत्साही. नवही द्वारे निरोधोन, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. नसाहती हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तस्थान. मग तो योग साधायचा महाराज. अवघड मार्ग आहे. याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं बघा. स्वतःच्या मनानं सुद्धा योग साधता येईल, परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल? 8 तास करावं लागेल. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, योगाच्या वाटा जे निघाले गा सुबट. योगाच्या रस्त्यानं जे निघाले महाराज, त्यांचं सर्वांचं चांगलं झालं असं नाही. योग मार्ग अवघड मार्ग आहे, अवघड मार्ग आहे.
आणि म्हणून सर्वस्व आपल्यावर जबाबदारी आहे. योग जर साधायचा असेल तर साधना करायची ते आपल्याला करायची. एक उदाहरण दिलं जातं बघा, माकडिणीचं पिलू आहे एक आणि एक मांजराचं पिलू आहे. लहान पिलू माकडिणीला झालं, लहान पिलू त्या ठिकाणी मांजराला झालं. आता योगाचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर माकडीन त्या पिलाला सांगत असते, बाबा आता मी या झाडाहून त्या झाडावर उडी मारणार आहे आणि झाडाची फांदी पकडण्यासाठी मला दोन्ही हाताचा उपयोग करावा लागणार आहे. माकडीनीचं पिल्लू चिकटलेलं असतं पोटाला. त्या पिलाला एकदा सांगून देते, हे बघ मी या झाडाहून त्या झाडावर उडी मारणार आहे, पक्क धर. जर तू निसटला तर जबाबदारी तुझी आहे. माकडीनं उडी मारत असताना महाराज पिल्लू त्या ठिकाणी निसटलं, ते जर खाली पडलं, ते पिल्लू जर खाली पडलं तर त्या ठिकाणी ती माकडीन त्या पिलाकडे पाहत सुद्धा नाही, कारण ती सर्वस्व जबाबदारी पिलाची आहे. परंतु दुसरा एक मार्ग आहे जो साधू संतांनी तुम्हाला आम्हाला दाखवला महाराज. सोपे वर्मा मे आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडा बोवाळोनी, भक्तिपंत बहु सोपा. सोपं वर्म भक्ती आम्हाला साधू संतांनी शिकवली. जशी मांजरीला पिल्लं झालं की ती मांजर या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात 7 घर मांजर बदलते महाराज. पिलानं सर्वस्व भार मांजरावरती टाकलेला आहे. पिलू कुठलाच अवयव हात लावत नाही, पाय लावत नाही आणि ते पिलू महाराज शांत पडलेलं असतं. पण दातामध्ये धरून मांजर जशी दुसऱ्या घरामध्ये घेऊन जाते, त्या पिलाला सर्वस्व भार मांजरावरती आहे. लक्षात घ्या. मग साधू संतांनी जी काही भक्ती आम्हाला शिकवली, प्रवास एकट्यालाही करता येणार आहे, परंतु साधू संतांवरती भार घातल्यानंतर त्या ठिकाणी कल्याण होणार आहे जीवाचं. हे जगद्गुरु तुकोबारायांना माहीत असल्या कारणानं तुकोबारायांनी साधू संतांची विनंती करायला विनवणी करायला सुरुवात केली की संत महात्मे दयाळू आहे, संत महात्मे उदार आहे, संत महात्मे कृपाळू आहे, संत महात्मे ज्ञानी आहे. आणि हे सगळं वर्णन करत असताना तुकोबारायांना संतांचं वर्णन करायचंय. मग काय पात्र घ्यावं, जीवनामधलं कोणतं पात्र घ्यावं? तुकोबारायांनी महाराज सगळे पात्र तपासून पाहिले, पण तुकोबारायांना एक आईचं पात्र असं दिसलं महाराज. ही जी आई आहे आपल्या लेकरासाठी सर्वस्व समर्पित करते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ती आई जशी त्या लेकराचं सर्वस्व हित करते, तशी तुम्ही माझी काळजी करा अभंगाच्या प्रथम चरणात. म्हातारीनं सगळे कपडे लत्ते त्या ठिकाणी गठोड्यामध्ये बांधले आणि घराला कुलूप लावली आणि जाता जाताला एका शिकलेल्या मुलाकडून एक चिठ्ठी लिहून घेतली. माझ्या दादानं मला लहानपणापासून विचारला होता प्रश्न, माझ्या दादानं की तू एका डोळ्यानं आंधळी काय, लहानपणापासून मला विचारलं होतं, पण मी आज त्याचं उत्तर देऊन जाते. त्याचं उत्तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आणि ठेवून दिली शेजारी. माझा मुलगा जर आला तर त्याच्या हातात द्या. म्हातारी निघून गेली महाराज. ते शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी आले, बक्षीस वितरण समारंभ पार पडला. पण मातीची एक ताकद असते, भूमीची ताकद असते. त्या गावामध्ये जन्माला आला, त्या गावामध्ये शिकला, संस्कार त्या भूमीचे त्याच्या मनात विचार आला की आपली आई याच गावात राहते, आपलं शिक्षण या गावात झालं, आपलं ही जन्मभूमी आहे, हिचे उपकार आहे, आपल्या आईचे आपल्यावरती उपकार आहे. आईची आठवण झाली ना आईच्या त्या घराच्या रस्त्यानं त्या ठिकाणी निघाला. जवळ जाऊन पाहिलं तर त्या घराला दरवाजाला कुलूप लावलेली होती. डोळ्यात अश्रू आले. अरे मी किती वाईट आहे, माझी आई माझ्या बंगल्यावर आली होती, मी काढून दिली गावाकडं. लहानपणापासून जिनं एवढे आपले कष्ट केले, आपलं शिक्षण केलं, जिच्यामुळे हे जग पाहिलं, त्या आईचा आपण तिरस्कार केला, पश्चाताप झाला. तेवढ्यात एक जणानं कागद आणून दिला आणि त्या कागदामध्ये लिहिलेलं होतं, अरे दादा, ऐकणारे दादा,
तू गावामध्ये यायचा, तुझ्याबरोबर तुझे मुलं येतील, ते मला आंधळं पाहून, माझा एक डोळा पाहून ते घाबरतील, म्हणून मी कायमचं हे गाव सोडून निघून चालले बरं का दादा. पण एक ऐक ना दादा, तू लहानपणापासून मला विचारत होता की तुझा एक डोळा आंधळा कसा, त्याचं उत्तर मी तुला आज देते. ऐक ना दादा, तू लहान होता, तुझे पप्पा चांगलं कमावत होते, चांगले पैसे येत होते, अगदी टामटुमीत मजेत होतं. ज्या काळामध्ये कोणाकडेच गाडी नव्हती त्या काळामध्ये आपल्याकडं बुलेट गाडी होती रे राजा. आणि ती गाडी घेऊन तुझे पप्पा, तू आणि मी आपण तीर्थयात्रेला, जत्रेला जात असताना, दर्शनाला जात असताना समोरून एक ट्रक आला, त्या ट्रकनं अपघात केला, ॲक्सिडेंट झाला, तुझे वडील जाग्यावर एक्सपायर झाले, तुझे वडील गेले, पण तुझ्या डोळ्याला इजा झाली होती. तुला घेऊन जवळच्या दवाखान्यात मी पळत गेले, मी डॉक्टरचे पाय धरले, डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब माझा मुलगा जगला पाहिजे, कुळाचा दिवा वाचला पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं एक ऑपरेशन करावं लागेल, याचा एक डोळा निकामा झालेला आहे, याला दुसरा डोळा टाकायचा असेल तर ऑपरेशन करावं लागेल. आणि डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं, ऑपरेशन सक्सेस झालं. आणि त्याच वेळेला माझा एक डोळा काढला आणि तो तुला टाकला, म्हणून तुझी आई एका डोळ्यानं आंधळी आहे. ऐशी काळवाळाची दाती, ऐशी काळवाळाची दाती, ऐशी काळवाळाची दाती, ऐशी काळवाळाची दाती, ऐशी काळवाळाची लाभाशिवाय प्रेम करणारं पात्र कोणतं असेल तर ते आईचं पात्र आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती जी लाभाशिवाय प्रेम करते. काय केलं त्या आईनं? महाराज 9 महिने 9 दिवस आपल्याला ओझं वागवलं. सगळ्यात जुना संबंध आपला कुणाबरोबर असेल तर तो आई बरोबर आहे महाराज. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहिलो. आईनं आपल्याला वाढवलं, जन्माला घातलं, त्या आईचे आपल्यावरती उपकार आहे. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय उदाहरण देतात, पोटी भार वाही त्याचे सर्वस्वही साही, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणारं पात्र जगामध्ये आईचं आहे. आणि महाराज त्या आईचं अंतकरण खूप उदार आहे, विशाल आहे. आई या शब्दामध्ये व्यापकता लपलेली आहे, लक्षात घ्या. जगामध्ये लोक काय आज उदो उदो करतील, वा 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 करणारे खूप भेटतात सध्याच्या काळामध्ये. वा क्या बात है, वा क्या बात आहे म्हणतो की नाही आपण. आता तो शब्द आपल्याकडचा नाही पण तरी आपण म्हणतो वा वा क्या बात है. वा वा करणारे खूप भेटतील पण शिव्या देणारे सुद्धा भेटतील, लक्षात घ्या. जग आज गोड म्हणेल उद्या द्वाड म्हणेल जग, परंतु आईला गोडच आहे, लक्षात घ्या. लोक तुला म्हणती किती किती द्वाड, लोक तुला म्हणती किती किती द्वाड, ए
तरी तुझ्या आईला तू गुळाहुनी गोड, तरी तुझ्या आईला तू गुळाहुनी गोड. ए दुनिया से रे दिल्या घेतल्याची, दुनिया से रे दिल्या घेतल्याची, नको दुर्दशा तू करू माऊली, जीवनातल्या त्या तुझ्या सावली. म्हणून आई वडिलाची सेवा करावी, आईची सेवा आपल्याकडून घडावी, वडिलाची सेवा आपल्याकडून घडावी. या मतसागर परिवारामध्ये मातोश्री कृष्णाबाई पांडुरंग पाटील मतसागर, आदरणीय वाल्मिक भाऊंच्या मातोश्री यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झालेले आहे. मोठा परिवार आहे. आदरणीय आमचे पांडुरंग पाटील, पांडुरंग कारभारी पाटील मतसागर पती आहे. रामनाथ कारभारी पाटील मतसागर दीर आहे. वसंत कारभारी पाटील मतसागर दीर आहे. साहेबराव कारभारी पाटील मतसागर दीर आहे. वाल्मिक पांडुरंग पाटील मतसागर मुलगा आहे. सौ सुनीता वसंत पाटील कातोरे मुलगी आहे. अलकाताई योगेश पाटील रोहम मुलगी आहे. अर्चना नवनाथ पाटील थोरात मुलगी आहे. सौ जयश्री सचिन पाटील धोंडे मुलगी आहे. 4 मुली 1 मुलगा असा पांडुरंगदादांचा परिवार. अतिशय सुसंस्कृत असा परिवार. महाराज, आईनं जन्माला घालावं तर अशा वाल्मिक भाऊ सारख्या मुलाला जन्माला घालावं. जो मातृभक्त आहे, आईची जी इच्छा असेल ती वाल्मिक भाऊनं पूर्ण केली. कारण आम्ही डोळ्यासमोरच्या घटना आहे आमच्या. मी मध्येच आत्ता भेटून गेलो होतो. आपल्या आईच्या इच्छेप्रमाणे वाल्मिक भाऊ वागत होते. नाही तर आईनं उगं लेकराला जन्माला घालायचं. इथून पुढचा काळ भयानक आहे. बघा, संत महात्म्यांचं वचन आहे, माझ्या मनाचं सांगणार नाही. जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी, वांज भली क्या खोवेगा नूर. महाराज सांगतात की जननीनं अशा लेकराला जन्माला घालावं जो शूरवीर असेल, जो मातृभक्त असेल, छत्रपती शिवरायांसारखा वीर असेल, भगतसिंग राजगुरू सुखदेवासारखा शूर असेल. अशा सुपुत्राला आईनं जन्माला घालावं. नाही तर मग मुलगा जन्माला आला, आईचा आणि बाप आई वडिलाचा संबंध नाही, त्या ठिकाणी सांभाळत नाही, आणि महाराज मुलाचं लग्न करून दिलं, लगेच वाईली निघाला, आई बाप एका बाजूला आणि मुलगा एका बाजूला, अशी संतती कामाची नाही. मग आम्हाला इथून पुढची पिढी जीव लावणारी संतती पाहिजे. संस्कार पेरायचे आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून, वागण्याच्या माध्यमातून. बघा, 2 मुलं पाहायला भेटतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला जात असताना रस्त्यानं, महाराज माझा बॅलन्स संपला मोबाईलचा म्हणून खाली उतरलो. एक जणाला म्हणलं बॅलन्स टाकाव. त्यावेळेला त्यानं सांगितलं, तिथं एक म्हातारी उभी होती, कामावून आलेली होती, कमराला खुरपं खोचलेलं होतं, आणि त्या म्हातारीनं पिशीतून एक चिठ्ठी काढली आणि त्या ठिकाणी सांगितलं की याच्यावरती नेटचा बॅलन्स मारा. म्हणलं मोबाईल तुमचा आहे का? नेट तुम्ही वापरता का? नाही 5वी 7वीला माझं पोरगं आहे, ते पोरगं मोबाईल वापरितं म्हणले. 240 रुपये नेटचा बॅलन्स टाकला त्या म्हातारीनं. महाराज, वाईट वाटलं. मी म्हणलं तुम्ही कामाला जाता, 240चं नेट पोरगं वापरितं, काय बघतं 5वी 7वीचं पोरगं त्याच्यावरती. त्यावेळेला म्हातारीच्या डोळ्यात अश्रू आले. म्हातारीने सांगितलं, जाऊ द्या बाबा, आहो तळा हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. लहान होता तेव्हा बाप निघून गेला आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली. आत्ता 15 दिवसापूर्वी पोरगं रुसून गेलं होतं. माझ्या कानातलं मोडलं, माझ्या गळ्यातलं मोडलं आणि त्या पोराला मोबाईल घेऊन दिला. महाराज, काय आई वडिलाचं वाटोळं करणारे पोरं आहे काही काही. पण एक वर्ग असा आहे की जो आई वडिलाचा सांभाळ करतो. महाराज बघा, 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी आपण समारोपाकडे जाणार आहोत. 2च मिनिटाचा दृष्टांत सांगतो. बघा, लहानपणी वडील वारल्यानंतर आईनं सर्वस्व सांभाळ केला. पोरगं शाळेत जायला लागलं आणि शाळेत जायला खूप गरिबीची परिस्थिती. पूर्वीचा काळ आठवा. सापरामध्ये राहणं, एक फक्त गावरान गाय आहे, दूध दुभती एकच गाय आहे.
बाजार हाट करण्यासाठी पैसे नाही. मग एक वेळेला कशी तरी चूल पेटायची आणि पोराचं शिक्षण चालू. आता त्या पोरानं एक दिवस हट्ट धरला, आई ए आई मी उद्या जत्रेला जाणार आहे, मला जत्रेला जायचंय. आईच्या काळजात धस्स झालं, पोरगं जत्रेला जायचं पण त्याला द्यायचं काय. आई दुपारची वेळ होती, शेजाऱ्याच्या घरी कामाला गेली. दादा मला संध्याकाळपर्यंत काम करते, मला 30-40 रुपये द्या ना. त्या 30-40 रुपयामधून फक्त 10 रुपये म्हातारीनं बाजूला ठेवली, बाकीचा किराणा आणला आणि सकाळी पोराला 10 रुपये द्यायचे. तर त्या ठिकाणी डब्यामध्ये घालून ठेवली. पोरगं सकाळ झाली, उठलं पोरगं, आई मी जत्रेला निघालो. अरे तसं जाऊ नको, काहीतरी खाऊन जा. मग त्या ठिकाणी भाजीचा तयार नव्हती, गरम भाकर तयार होती. आईनं काय केलं, दूध तापलेलं होतं, पोराला भाकर चोरायला लावली. ते दूध जसं उचललं पातीलं, चर दिशी बोटाचा आवाज झाला, बोटं भाजली म्हातारीची. पोरानं पाहिलं, ठेवून दिलं. पुन्हा पोरगं निघालं, अरे थांब मेल्या, उपाशी जाऊ नको. पुन्हा त्या ठिकाणी भाकरी चोरायला लावली आणि भाजलेल्या बोटांनी ते पातेलं तसंच धरलं म्हातारीनं. दूध ताटात ओतलं. पोरगं जत्रेला 10 रुपये घेऊन निघून गेलं. संध्याकाळ झाली, पोरगं दिवसभर फिरलं. संध्याकाळ झाली, घरी आल्यानंतर आईनं विचारलं, अरे पाहिली का जत्रा. पाहिली आई. काय काय खाल्लं. खूप खाल्लं आई, खूप फिरलो आई. आनंद होता का. आनंद होता. आईनं विचारलं, माझ्यासाठी काय आणलं रे. त्यावेळेला सांगितलं, आई हात पुढं कर ना आई, डोळे झाक ना गाई, हात पुढं कर ना आई. डोळे झाकले म्हातारीनं, हात असे पुढं केले. पोरानं पाठीमागून एक वस्तू काढली. त्या वस्तूचं नाव आहे 10 रुपयाची सांडशी. 10 रुपयाची सांडशी ज्या वेळेला पोरानं आईच्या हातावर ठेवली, महाराज त्या ठिकाणी सांडशीचा स्पर्श झाल्याबरोबर आसरूला वाट मोकळी झाली. घाळक्यान म्हातारीच्या डोळ्यात आसरू आले आणि आई म्हणली, बाळ्या, अरे बाळ्या मेल्या, माझी कूस पवित्र झाली. तू माझ्या पोटी जन्माला आला, माझी कूस पवित्र झाली. आईचा जीव जाणणारे. पोरगं दिवसभर जत्रेमध्ये फिरलं, काहीच घेतलं नाही, पण पोरानं 10 रुपयाची सांडशी घेतली. महाराज असे मुलं जन्माला आले पाहिजे. आमचे वाल्मिक भाऊ सुद्धा त्याच पद्धतीचे आहे. आईवडिलाची एवढी सेवा केली, आईची सेवा केली. मातोश्री आपल्यातून निघून गेल्या आणि त्यांच्या जाण्यानं जी मोठी पोकळी निर्माण झाली ती न भरून निघण्यासारखी आहे. त्या निमित्तानं सगळे म्हणत होते प्रवचन करायचं. मी म्हणलं नाही, कीर्तन करायचं. आणि म्हणून कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलं. आमचे माऊली काका असतील, आमचे राऊत महाराज असतील, त्याचबरोबर याच परिवाराचे व्याही असणारे बाबा, या परिवाराचे व्याही कासलीकर बाबा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड मृदंगावरती ज्यांनी साथ केली ते महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य इंदोरीकर महाराजांच्या बरोबर असणारे, रोज इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवण्यासाठी जे राहतात ते भरत महाराज गाडीवान, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड हार्मोनियम ज्यांनी वाजवली ते आमचे माझ्याबरोबर असणारे आमचे संतोषजी महाराज दोडे सर, ते उपस्थित आहे. आणि स्वर अलंकार आमचे या ठिकाणी प्रशांतजी महाराज इंगळे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. पुरणगाववरून योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या नित्यसेवेत, स्वामी रामगिरी महाराजांच्या नित्यसेवेत असणारे आमचे रावसाहेब महाराज, ते या ठिकाणी उपस्थित आहे. रोटेगावकर भजनी मंडळी आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माझ्यापर्यंत सेवा आली. माझ्या सद्गुरूंनी जसं काही सुचवलं, बोलण्याचा प्रयत्न केला. बरीच पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, व्यापार क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या उपस्थितीमध्ये माझ्यापर्यंत ही सेवा या परिवारानं दिली आणि तुम्ही शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं, म्हणून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. विठोबा रखुमाई. Kumar
मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला होता. जगद्गुरू श्री संत तुकोबाराय सांगतात, माझं तुमच्यावरती ओझ आहे. संत महात्म्यांची विनंती करणारा हा अभंग आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुका माने माझे, 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 तुका सागर परिवारावर प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री कृष्णाबाई पांडुरंग पाटील मतसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण करूया. उपस्थित सर्व गुणीजन, परिसरातील भजनी मंडळी, पुरणगावकर असेल, रोटेगावकर असेल, आघोरकर असेल, त्याचबरोबर आमचे दिनकर मामा विनेकरी नाऊरवरून तेही या ठिकाणी शिंदे परिवार उपस्थित आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. सर्व भजनी मंडळी सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. झालेली सेवा आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे चॅनलची शूटिंग यूट्यूब चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते यांनी पूर्ण वेळ दिला, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. दास संतांचा या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्याच्यावर एक कीर्तन आपल्याला पुन्हा या ठिकाणी ऐकायला भेटेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो. आता जय विठ्ठल होईल. सर्वांनी जागेवर उभं राहायचं, मग पसायदान घ्यायचं. विठ्ठल जय जय.